नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मिशन आरंभ या उपक्रमाअंतर्गत आपण इयत्ता 7वीचा स्कॉलरशिपचा गणित विषयातील नाणी व नोटा आणि कालमापन हा घटक अभ्यासत होतो. काल आपण याची प्राथमिक माहिती आणि काही उदाहरणे सोडवलेत. या पुढील उदाहरणे आपण आज बघणार आहोत. तत्पूर्वी आपण एक ओझरता काल आपण काय पाहिलं त्याचा एक रिव्हिजन घेऊया. आपण नाणी आणि नोट आहे बघितलं होतं काल. नाणी आणि नोटामध्ये कोणकोणत्या प्रकारचे नाणी असतात हे बघितलं आपण. त्याच्यामध्ये नाणी असतात आपल्याकडं 1 रुपयाचा, 1 रुपये, 2 रुपये, 5, 10 आणि 20 अशा पद्धतीचे आपले नाणी आहेत. त्याच्यानंतर हे झाले नाणी. आपण नोटा बघितल्या होत्या. नोटा कोणत्या असतात तर आपण छोटी नोट बघितली ती 1 रुपये, 2 रुपये, 5, 10 रुपयाची नोट असती आणि पुढं 50 रुपये, 20 रुपयाचे पण असते बरं का. 20 रुपयाची नोट असती, 50, 100 आणि 500 ही प्रचलित नोट आहेत आपल्याकडच्या आणि पुढे 2000. आणि हे काय याच्यावर जे गणित विचारलं जाईल तर याच नोटा संबंधित विचारलं जाईल. जे आपण व्यवहारात वापरतो त्याच नोटा आणि त्याच नाणी इथं वापरलेल्या असतात. याच्यावरचे उदाहरण आपण काही बघितले होते काल. आज आपण याच्या पुढची उदाहरणे बघणार आहोत. आजच्या सत्रातला पहिला प्रश्न बघा. रुपये 5, 2 रुपये आणि 1 रुपये प्रत्येकी समान संख्या असलेल्या एकूण 72 नाणी आहेत. त्यांची एकूण किंमत किती? आता दिलेला प्रश्न आहे. आपण बघितलं बघा काल किती रुपये दिलेत आणि किती नोटा किंवा किती नाणी दिलेत या पद्धतीने त्याची किंमत आपण काढत असतो. मग बघा इथं काय दिलंय 5 रुपये. 5 रुपये म्हटल्यानंतर इथं 5 गुणिले म्हणजे बघा 5 रुपयाची काय आहे 5 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपये समान संख्येने असलेली 72 नाणी आहेत. सगळ्या नाणीच आहेत आपल्याकडं. तर 5 रुपयाची नाणी, 2 रुपयाची नाणी आणि 1 रुपयाची नाणी सगळे किती आहेत समान आहेत. आणि एकूण किती आहेत? एकूण आहेत 72. हे झाले एकूण. एकूण जर 72 नाणी असतील ह्या सगळ्या समान आहेत. म्हणजे किती प्रकारची नाणी आहेत? 1, 2, 3 म्हणजे भागिले 3. 3 एक 3, 3 दुनी 6, 1 उरला 3 चौक 12 म्हणजे 24. प्रत्येक प्रकारची नाणी ही 24 आहेत. म्हणजे 5 रुपयाची नाणी किती असतील? 24 आहेत. 2 रुपयाची किती आहेत? 24 आहेत. तशीच 1 रुपयाची सुद्धा 24 नाणी आहेत. मग आता हे तिन्ही मिळून झाले 72. मग तिथं एकूण सांगितलंय तर किती प्रकार आहेत त्यानुसार त्याला भागाकार केल्यानंतर किती आहेत नाणी हे आपल्याला उत्तर मिळतं. मग आता ह्याचा गुणाकार करा. 24 पंचे 120, 24 दुनी 48, 24 एक 24. आता यांची बेरीज जर केलं तर आपण 8 आणि 4 12, 2 हातचे आले 1, 2 आणि 1 3, 3 आणि 4 7, 7 आणि 2 9 आणि 1 ला 1 म्हणजे 192 हे आपलं उत्तर आहे. मग याची किंमत किती होईल? 192 रुपये. आता दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न असाच आहे. एका पिशवीत 10 ची 12 नाणी आणि 5 ची 18 नाणी आहेत. एकूण रक्कम किती? अशा पद्धतीचे अनेक उदाहरण आपण काल पाहिलं होतं. किती रुपये सांगितले? 10. आणि दुसरे किती रुपयाची नोट आहे किंवा नाणी आहे? 5 रुपये. मग इथं घ्या 10 आणि हे 5. 10 ची किती नाणी आहेत बरं? 10 ची 12 आहेत म्हणजे गुणिले 12. 5 चे किती नाणी आहेत? 18 म्हणजे गुणिले 18. ₹10. काय म्हणते? रुपये 500 ची नोट सुट्टी करून 2 रुपयाच्या 20 रुपयाच्या नोटा, किती रुपयाच्या नोटा? 20 रुपयाच्या नोटा आणि 10 रुपयाची नाणी मिळाली तर 20 रुपयाच्या 8 नाणी मिळाली. आता बघा किती रुपयाची नोट आहे? 500 रुपयाची नोट आहे.
त्याच्यामध्ये 20 रुपयाच्या नोटा आणि 10 रुपयाच्या नाणी आहेत. त्याच्यामध्ये जे काय आहेत ते आता 20 रुपयाच्या असतील किंवा मग 10 रुपयाच्या असतील. तर 20 रुपयाच्या आपल्याला किती नोटा मिळाल्यात? 20 रुपयाच्या मिळाल्यात 18. मग आता याची 18 एक 18 18 36 म्हणजे 36 आणि शून्याला शून्य म्हणजे 360 रुपये. म्हणजे 20 रुपयाच्या जर 18 नोटा जर आपल्याला मिळाल्या असतील तर त्याची रक्कम झाली 360 रुपये. आपल्याकडे होती 500ची नोट. 500 मधून जर 360 जर गेले तर बघा शून्यातून शून्य गेले, शून्य राहिले, 10तून 6 गेले, 4 राहिले, मग 4तून 3 गेले, 1 राहिले, 140 रुपये शिल्लक राहतात. बरोबर. तर मग आता 10च्या नोटा सगळ्या 10च्याच नोटा आहेत म्हणजे 140 रुपये आहेत. पण नोटा कितीच्या आहेत? सगळ्या 10च्या आहेत म्हणजे भागिले 10, शून्य शून्य कटले, राहिले 14. मग इथं होतील 10च्या आपल्याला 14 नोटा आणि मग 14चा याचा जर गुणाकार केला तर 140 आणि याचं जर आपण हे केलं समजा पडताळा जर घेतला तर इथं 500 रुपये आपल्याला मिळतात. म्हणजे उत्तर काय येईल? 14 रुपये. 14 कुठे आहे? इथं आहे. तो पर्याय नंबर दुसरा. आता तिसरा गणित बघा पुढचा. आपल्याला उत्तराकडे इथे काय सांगितलंय? 2 रुपयाची नाणी आहेत आणि 5 रुपयाची नाणी आहेत. एकूण संख्या आहे 40. म्हणजे आपण 2ची नाणी घेतली आणि मग 5ची नाणी घेतली. एकूण संख्या किती आहेत? नाण्याची संख्या 40 आहे. मग समजा आता आपण उत्तर पर्यायाकडून जाऊया. इथं 18 आहे. 5 रुपयाची जर 18 नाणी घेतली तर 2 रुपयाची किती असली पाहिजेत? 2 रुपयाची असली पाहिजेत. म्हणजे 40 मधून 18 जर गेले तर राहिले 22 म्हणजे 2 रुपयाच्या 22 नाणी असले पाहिजेत. आता असंच इथं बघा 2 रुपयाचे काही नाणी आहेत तर 5 रुपयाचे आहेत. इथं दुसरा पर्याय बघा 20 आहे. 5 रुपयाचे जर 20 नाणी असतील तर इथं पण 2 रुपयाच्या 20च कारण की आपल्याकडे एकूण नाणी 40 आहेत. आता इथं तिसरा बघा तिसरा पर्याय 5 रुपयाचे जर 22 नाणी असतील तर 2 रुपयाचे 18 नाणी असतील. आता चौथा पुढचा पर्याय 5 रुपयाचे जर 24 नाणी असतील तर 2 रुपयाचे असतील नाणी 16. आता आपल्याला उत्तर किती पाहिजे? 140 पाहिजे. आता एक एक आपण उत्तराकडून जाऊया. 22 दुनी किती झाले? 44. मग पुन्हा 18 पंचे 90. मग 9 4 13ला 3 हातच्याला 1 9 4 13 आणि 14 143. हे काय उत्तर आलं नाही आपलं. इथं बघा 20 दुनी 40, 20 पाच्या 100. याचं उत्तर आलं 140. म्हणजे आपल्याला पाहिजे ते उत्तर मिळालेलं आहे. ही रक्कम किती व्हायला पाहिजे? 140 इथं दिलेलं आहे बघा. मग 5 रुपयाचे जर 20 नाणी असतील तरच त्याची किंमत आपल्याला किती येईल? 140 रुपये होईल. म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी 20. 5 रुपयाचे 20 नाणी असतील. पुढचा प्रश्न ₹1, ₹2 आणि ₹5 ची प्रत्येकी 15 नाणी आहेत तर एकूण किंमत किती आहे? सोपा प्रश्न आहे अगदी. 1 रुपयाची नाणी आहेत, त्याच्यानंतर 5 रुपयाची नाणी आहेत आणि परत 2 रुपयाची पण आहेत. म्हणजे 1 रुपयाची नाणी आहेत, 2 रुपयाची नाणी आहेत, 5 रुपयाची नाणी आहेत. किती नाणी आहेत प्रत्येकी? प्रत्येकी दिले 15 म्हणजे 15. अशा पद्धतीचं आपण गणित काल बघितले होते 2-3 गणित. त्याच पद्धतीचा हा गणित परत आलाय. 15 एक 15, 15 दुनी 30, 15 पाचा 75, 5 अधिक 5 5 अधिक 0 5 5 10ला 0 हातच्याला 1 3 आणि 4 आणि 5 5 आणि 7 12 म्हणजे 120. पर्याय नंबर दुसरा 120 रुपये त्यांची किंमत होईल. एकूण किंमत किती झाली? 120 रुपये. पुढचं गणित ₹5 आणि ₹10 नाण्याची किंमत समान आहे. 5 रुपयाची 16 नाणी असतील तर 10 रुपयाची किती नाणी असतील? आता इथे काय म्हणलंय? नाण्यांची किंमत समान आहे. नाण्याची किंमत कशी आहे? सारखी आहे. म्हणजे किती असतील तर किंमत सारखी पाहिजे आपल्याला. त्यांची किंमत काय पाहिजे? समान पाहिजे. नाणी कोणकोणत्या प्रकारची आहेत? एक तर 5ची नाणी आहेत किंवा 10ची आहेत. दोन्ही पैकीच आहेत. मग त्यांची किंमत समान असायला पाहिजे. 5ची नाणी 16 आहेत. 5ची नाणी जर 16 घेतले 16 पाचे 80 रुपये. जर इथं 80 व्हायचं असेल तर आपल्याला इथं 8 ही संख्या घ्यावं लागेल. 10 8 80 म्हणजे पर्याय नंबर सी 8 ही संख्या म्हणजे 10ची नाणी किती असतील? 8 असतील.
आपल्याला बघा किंमत समान पाहिजे. किंमत समान म्हणजे 5 ची जर 16 घेतली तर किंमत आली 80 रुपये. असंच आपल्याला 10 ची सुद्धा किती घेतले तर 80 उत्तर येतं. मग आपल्याला या पद्धतीने 8 घ्यावी लागतील नाणी, म्हणजे त्याचं उत्तर काय येईल 80 येईल. म्हणजे किंमत समान येऊन जाईल, म्हणजे उत्तर येईल याचं पर्याय क्रमांक सी 8. आता त्याच्या पुढचा गणित बघा. 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपयांची प्रत्येकी 10 नाणी आहेत. त्यातील अर्धी 2 रुपयाची नाणी काढून टाकल्यास उरलेल्या नाण्यांची किंमत किती? आता नाणी किती आहेत? 1 रुपयाची नाणी आहेत, 2 रुपयाची आहेत आणि 5 रुपयाची आहेत. मग यांची प्रत्येकी 10 नाणी आहेत. त्याची म्हणजे एक ची सुद्धा 10 नाणी आहेत, 2 ची सुद्धा 10 नाणी आहेत, 5 ची सुद्धा 10 नाणी आहेत. त्यातील अर्धी 2 ची नाणी काढून टाकायची. आता 2 ची 10 नाणी होती ती काढून टाकायची. आता आपण जर इथं जर बेरीज करून पुन्हा काढायला गेलो, याचा गुणाकार करून जर पुन्हा काढायला म्हटलं तर आपला वेळ जाईल. स्पर्धे परीक्षेमध्ये वेळेचं जास्त महत्व असतं. म्हणजे 2 ची नाणी आपण काय करायची? निम्मीच करायची. म्हणजे 10 ऐवजी आपण काय घेणार? 5 घेणार. मग आता याची किंमत विचारली, करा आता याची बेरीज. 10 1 गुणिले 10 10, 2 पंचे 10, 5 10 50, 50 अधिक 10 60 आणि 10 70. याचं उत्तर किती आलं? 70. पर्याय क्रमांक सी 70. इथं बघा, इथं लक्ष द्या. इथला मुद्दा तुम्हाला समजला नसेल. काय झालं बघा, 1 रुपये, 2 रुपये आणि 5 रुपयाची प्रत्येकी 10 नाणी आहेत. प्रत्येकी आपण 10 नाणी घेतलो. पुढे काय म्हणलंय? त्यातील अर्धी 2 ची नाणी काढून टाकली. मग 2 ची आपण किती घेतलो होतो? 10 घेतलो होतो. त्यातले अर्धी काढून टाकायची. मग 10तले अर्धे, 10चे अर्धे म्हणजे 5. ही 5 नाणी काढून टाकली, राहिले 5, म्हणून हे 5 आहे. मग 2 गुणिले 5 म्हणजे 10 आणि बाकीच्या सगळ्याचा गुणाकार केला आणि मग उत्तर आलं 70. म्हणजे तो उत्तर येईल, राहिलेल्या नाण्याची किंमत किती राहील? 70 रुपये. आता बघा पुढचा प्रश्न. 5 रुपयाच्या 30 नाण्यापैकी 12 नाणी खर्च केली, उरलेली रक्कम किती? 5 रुपयाची किती नाणी होती? 5 रुपयाची नाणी होती 30. त्याच्यातली किती? 12 खर्च केली. तर उरलेली रक्कम किती? आता इथं गुणाकार वगैरे करत बसण्यापेक्षा डायरेक्ट आपण तेच करायचं. 30 होती ना, 30 मधली 12 खर्च केली. एकच प्रकारची नाणी आहे, त्याच्यामुळे काही डोक्याला ताण घ्यायचं नाही. मग 30तून 12 गेले, 30 मधून जर 12 गेले, राहिले 18. मग उरलेली रक्कम किती? तर उरलेली रक्कम बघा, 5 गुणिले 18 90. 90 उत्तर येतं. हे अशा पद्धतीने. हे नाही समजलं तर मग आपण त्याच पद्धतीनं पूर्वीच्या पद्धतीनं समजून घ्या. 5 रुपयाचे नाणे किती होते? 30 होते. म्हणजे झाले 150 रुपये. मग त्यातील 12 नाणी खर्च केली. 12 नाणी खर्च म्हणजे बघा, 5 चीच 12 नाणी खर्च केली. 12 पंचे 60 रुपये खर्च केले. म्हणजे बघा 15तून 6 गेले, 15तून 6 गेले, राहिले 9. मग इथं पण उत्तर तेच आलं. म्हणजे हे काय होईल, हे आपल्याला शॉर्टकट मध्ये परीक्षेमध्ये तुम्हाला सांगितलंय, जितका वेळ कमी लागता येईल त्या पद्धतीनं हे करा. आणि हे नाही समजलं तर हे समजून घ्या. होती 30 नाणी, एवढे झाले, त्यातले 12 खर्च झाले, म्हणजे 60 रुपये खर्च झाले, राहिले 90. 2 रुपयाच्या 25 नाण्याची किंमत 5 रुपयाच्या किती नाण्या एवढी होईल? आता 2 रुपयाची नाणी घ्यायची तर आपल्याला 25. मग 2 रुपयाची किती घेतले? 25 नाणी जर घेतली, 25 दोन्ही 50 रुपये होत असले, तर 5 रुपयाचे किती नाणी घ्यावी लागतील? तर उत्तर येईल आपलं 50. मग आपण असं करू शकतो, 50 भागिले 5 म्हणजे 25 नाणी. बरोबर का? काय झाली तर 2 रुपयाच्या 25 नाण्याची किंमत, 2 रुपयाच्या 25 नाण्याची किंमत 5 रुपयाच्या किती नाण्या एवढी आहे? 5 रुपयाच्या 10 नाण्या एवढी आहे. 5 गुणिले किती बरोबर 50? 5 गुणिले 10 बरोबर 50. हे सरळ सरळ येतं उत्तर. म्हणजे 5 रुपयाच्या किती नाणी पाहिजेत? 10 नाणी पाहिजेत. तर आपल्याला त्याची किंमत 2 रुपयाच्या 25 नाण्या एवढी येऊन जाईल. आता इथं बघा, रुपये 10च्या 25 नाण्याऐवजी 5 ची किती नाणी लागतील? आता सरळ सरळ आहे. 10च्या 25 नाण्याऐवजी 5 ची किती नाणी लागतील? 10 ची नाणी किती घ्यायची आपल्याला? 25. आणि 5 ची किती लागतील? 25 गुणिले 10 म्हणजे 250. जर होत असेल तर 5 गुणिले किती बरोबर 250? 5 बरोबर किती? किंवा x बरोबर आपण 250 म्हणूया. मग आपलं ह्या पद्धतीने सुद्धा आपल्याला करता येतं. 250 भागिले 5
5 एक 5, 5 5 25 या पद्धतीनं उत्तर आपल्याला येतं. x बरोबर 50 म्हणजे काय होईल 50 नाणी लागतील. कळलं का? इथं पण समजून घ्या. 10 रुपयाचे किती नाणी आहेत? 25 नाणी आहेत. 25 गुणिले 10 झाले 250 रुपये. मग 5 रुपयाचे 250 व्हायला किती नाणी लागतील? 5 चे 250 व्हायचे म्हणजे 5 गुणिले x बरोबर 250, x बरोबर 250, इकडला 5 इकडे भागाकारात गेला, मग त्याला भाग दिल्यानंतर उत्तर 50 येतं. मग अशा पद्धतीनं 5 चे आपल्याला 250 50 नाणी हे आपलं उत्तर आहे. एका विद्यार्थ्याकडे 2 ची 18 नाणी आणि 5 ची 14 नाणी आहेत. त्याच्याकडे एकूण रक्कम किती आहे? असे एकूण रक्कम विचारलं काय एकदम सोपं आहे. आपण काय करायचं, किती रुपयाची नाणी किंवा नोट आहे ते लिहून घ्या आधी. 2 लिहिलं आणि पुढे किती प्रकारचे? 5 रुपयाची नाणी आहे. 2 रुपयाचे किती आहेत रे? 2 रुपयाचे आहेत 18 आणि 5 रुपयाचे किती आहेत? 5 रुपयाची झाली 14. करा यांचा गुणाकार. 18 दुनी 36, 14 पाचे 70, बरोबर का? मग पुन्हा इथं 6, 7 आणि 3 10 म्हणजे 106 हे आपलं उत्तर आहे. एकूण किती रुपये होतील? 106 रुपये आहेत. हे अगदी सोप्या प्रकारचा प्रश्न आहे. एक 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 प्रकारची नाणी किंवा नोटा, दुसऱ्या प्रकारची नाणी किंवा नोटा जेव्हा दिले जातात तेव्हा त्या नाणी किंवा नोटा एका बाजूला लिहून घ्यायचे. किती आहेत ते दुसऱ्या बाजूला गुणाकाराच्या स्वरूपात लिहायचं. त्यांचा गुणाकार करायचा मग बेरीज करायची. आलेलं उत्तर हे आपलं फायनल उत्तर असतं. आता बघा पुढचा गणित. 2000 मधून 875 खर्च केले तर उरलेल्या रकमेत 100च्या किती पूर्ण नोटा मिळतील? आता हे आपण अशा पद्धतीनं बघितलं होतं. 2000 रुपये होते. 2000 रुपये आहेत. 2000 मधून किती खर्च झाले? 875 रुपये खर्च झाले. 875 जर खर्च झाले, 10तून 5 गेले 5 राहिले, 9तून 7 गेले 2 राहिले, इथं 9 राहतात, 9तून 8 गेले 1 राहिले 1 राहिले, म्हणजे बघा 1125 रुपये आपले शिल्लक राहिले. किती राहिले? उरलेली रक्कम किती आहे? उरलेली जर रक्कम आहे ते 1125 म्हणजे 1125 असं आपण म्हणूया. आता त्या सगळ्या आपल्याला नोटा कितीच्या पाहिजेत? 100 रुपयाच्याच पाहिजेत. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 100च्याच किती पूर्ण नोटा मिळतील म्हणले. आपलं उत्तर जर 1125 किंवा 1125 येत असेल तर आपल्याला त्याला 100 नी जर भाग दिलं तर किती नोटा असायला पाहिजेत? 11 असायला पाहिजेत. मग हे बघा 11 असायला पाहिजेत आणि मग 25 रुपये पुन्हा शिल्लक राहतील. मग ते 25 रुपये कशाही प्रकारचे देऊ, पण आपल्याला म्हणलं काय 100 रुपयाच्या किती नोटा असतील, बरोबर का? त्याने भाग दिला तर 11 नोटा पूर्ण असतील म्हणजे 11 गुणिले किती 100 गुणिले 11 म्हणा असं, किंवा 11 गुणिले 100 म्हणा. हा 100 गुणिले 11 म्हणा. किती झाले बघा? 1100 झाले. आता 1100 झाले. आता राहिले 25 रुपये. मग ते 25 रुपये 25 रुपयाची काय नोट नसणार आहे. डायरेक्ट 25चे नसणार आहे. मग ते 1चे असतील, 5चे असतील किंवा इतर असतील. मग 100 रुपयाच्याच विचारले आपल्याला. तर 100 रुपयाच्या जास्तीत जास्त आपल्याला 11 नोटा मिळू शकतात म्हणजे पर्याय क्रमांक डी. इथं काय केलं बघा, 2000 मधून 875 रुपये खर्च केले म्हणजे आपण सरळ सरळ त्यातून वजाबाकी केली. आपल्याला 1125 राहिलं, पण 1125 मध्ये 100च्याच नोटा विचारल्यात फक्त आपल्याला. 100च्याच नोटा विचारल्यात म्हणून काय केलं आपण, भागिले 100 केलं म्हणजे याचा 11 पूर्ण भाग जातो आणि शिल्लक 25 राहतात. बाकी 25 राहते, म्हणून आपल्याला 100च्या 11 नोटा मिळतील आणि बाकीचे 25 रुपये शिल्लक राहतील. 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपये जे प्रत्येकी 8 नाणी आहेत. एकूण रक्कम किती? आता अशा पद्धतीचे याच्या आधी झालतं गणित. 1 रुपयाची नोट आहे किंवा नाणी आहे, 2 रुपयाचे आहेत, 5 रुपयाचे आहेत आणि 10 रुपयाचे आहेत. किती आहेत? प्रत्येकी 8 आहेत. प्रत्येकी 8 म्हणजे गुणिले 8. प्रत्येक प्रकारचे 8 आहेत. 2चे सुद्धा 8, 5चे सुद्धा 8, 10चे सुद्धा 8 नोटा किंवा नाणी. मग काय करायचं, तर गुणाकार करून घ्या आणि नंतर बेरीज करायची. आपलं उत्तर येऊन जातं. बघा बरं काय होईल. 8 एक 8, 8 दुनी 16, 8 पंचे 40, 6 आठे 80, 8 आणि 6 14ला 4,
आता बघा अशा पद्धतीने स्कॉलरशिप मध्ये काय करायचं, एकच स्थानचं 4 आहे ना, एकच स्थान 4 उत्तर इथं नाही, इथं एकच ठिकाणी आहे बघा, एकाच ठिकाणी, इथं नाही, इथं नाही, इथं नाही. मग आता अशा टाइमला बेरीज वगैरे करायचं, आपला सेकंद सुद्धा परीक्षेमध्ये जास्त वाया घालायचं नाही. मग असं एकच स्थानी 4 असलेलं उत्तर हेच आहे. तरी आपण बघूया. 8 आणि 4 6 आणि 8 14 4 हातच्याला 1 1 आणि 1 2 2 आणि 4 6 6 आणि 8 14 144 हे आपलं उत्तर आहे. कधी कधी आपण जेव्हा फायनल उत्तराला येतो तेव्हा एकच स्थानचा अंक बघायचा, पर्यायामध्ये जर एकच स्थान त्या आलेल्या उत्तरापैकी एकच असेल तर त्याला न हे करता पुढचं न सोडवता ते आपण द्यायचं उत्तर, तेच फायनल म्हणून. आता आपण कालमापन हा घटक सुद्धा बघितला होता. कालमापन आपल्याला माहित आहे, घड्याळ. घड्याळाचं सगळ्यांना माहित आहे. घड्याळाच्या वरचे उदाहरणं सुद्धा आपल्याला काल बघितलेलं होतं. हे आपण नेहमीच्या वापरात असणारी घड्याळ आहे. 12 6 3 आणि 9. मग आता आपण काल काय बघितलं होतं, त्याच्यामध्ये मिनिट काटा असतो, तास काटा असतो आणि सेकंद काटा असतो. 3 प्रकारचे काटे असतात, त्याच्यावरून आपल्याला प्रश्न विचारले जातात किंवा त्या काळावर हे विचारले जातात. याच्यामध्ये आपण साधा आपण बघितलं होतं एक तास म्हणजे आपण बघितलं होतं 60 मिनिट. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं 1 मिनिट, आपल्याला माहित आहे 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. त्याच्यानंतर आपण एक आठवडा बघितलं, एक दिवस म्हणजे 24 तास आणि पुन्हा एक आठवडा म्हणजे 7 दिवस. हे आपण शिकलेलोच आहोत, पण याच्यावर आधारित प्रश्न कसे असतात बघा. एक वर्ष म्हणजे 365 दिवस. हे आपल्याला सगळं माहित आहे, फक्त आपण रिव्हिजन घेतली याची. हे आपण काल बघितलं होतं, याच्या वरचे काही उदाहरणं सुद्धा पाहिली होते. मग आता याच्यावरचे आता दिलेले उत्तर आजचे प्रश्न कसे आहेत बघूया. 5 तास 48 मिनिटे म्हणजे किती सेकंद. कालचं आपलं सोपं घेतलं होतं, आज जरा अवघड आहे बघा. मिनिट आणि सेकंद. 5 तास 48 मिनिट. आपल्याला काल फक्त मिनिट दिलतं, एवढे मिनिट. 15 मिनिट म्हणजे किती सेकंद एवढंच दिलतं. आता फक्त तास आणि मिनिट दोघांचं सुद्धा सेकंद मध्ये रूपांतर करायचं आहे. मग बघा कसं करायचं. तर आपल्याला माहित आहे एक तास म्हणजे काय, एक तास म्हणजे 60 मिनिट. आपल्याला परत माहित आहे एक मिनिट म्हणजे 60 सेकंद. मग एक तास म्हणजे काय होईल बरं. एक तास बरोबर 60 गुणिले 60 सेकंद, हे असं होईल. एक तास बरोबर 60 गुणिले 60 सेकंद. मग आता हे बघा, 60 गुणिले 60 याचं उत्तर येतं 3600 किंवा 3600 सेकंद. एक तास म्हणजे जर 3600 असेल तर 5 तास म्हणजे किती. मग बघा आता, किंवा मग आपण असंच करून घ्यायचं, असं करू शकतो. 5 गुणिले 60 गुणिले 60 हे झालं या 5 तासाचं रूपांतर. परत 48 मिनिट, परत आलेल्या उत्तरामध्ये आपल्याला 48 मिसळायचं. मग आपलं फायनल उत्तर येऊन जाईल. मग बघा त्याचा गुणाकार करा. 6 पंचे 30, 3 संग 18, बरोबर का. 3 संग 18, पुढचे 2 शून्य जसे तसे दिले. थांबा, ह्याचं काय झालं, 3600 झालं ना याचा गुणाकार. 3600 गुणिले 5, 3600 गुणिले 5 झालं. 5 31 ला शून्य हाताला 3, 5 3 15 3 18 आणि पुढचे 2 शून्य जसे तसे दिले. म्हणजे इथं पण आपला 1 शून्य येईल. कसा, तर हे 2 शून्य परत आले, तत्सम 36 36 50 180, बरोबर का. मग पुढचे 2 शून्य हे आलं. आणि पुढचे किती म्हणले, 48 मिनिट. 48 मिनिट. आता 48 मिनिटाचं सेकंद मध्ये करायचं आपल्याला रूपांतर. आपल्याला माहित आहे 48 गुणिले किती पाहिजे, 48 गुणिले 60 पाहिजेत आपल्याला. 6 48 ला 8 त्याला 4 6 24 25 27 28, हे असं होईल. आता याच्यामध्ये जर आपण बेरीज केली, करा बरं बेरीज यांची काय होईल. 0 8 8 8 2 10 0 त्याला 1 20,880. आपलं उत्तर कुठं आहे, 20,880. इथे पर्याय क्रमांक सी, 20,880 रुपये. हे गणित परत एकदा सांगतो कसं आहे. 5 तास 48 मिनिटे बरोबर किती सेकंद.
आपल्याला तास आणि मिनिट याचं एकत्रित सेकंदामध्ये रूपांतर करायचं आहे. आपल्याला माहिती आहे 1 तास बरोबर 60 मिनिटे, 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, मग 1 तास बरोबर 3600 सेकंद. मग 1 तास बरोबर 3600 असेल तर मग आपण असं म्हणू शकतो 5 तास बरोबर 5 गुणिले 3600 असं आपण म्हणू शकतो. मग याचा जर आपण गुणाकार करून घेतला तर आपलं उत्तर एवढं येईल, म्हणजे 18,000 हे आपलं उत्तर येईल. म्हणजे 18,000 सेकंद झाले. कशाचे? फक्त या 5 तासाचे सेकंद झाले 18,000. राहिलेले 48 मिनिटं राहिले ते पण आपल्याला घ्यावं लागतील. आपल्याला माहित आहे 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, मग 48 बरोबर काय होईल? 48 बरोबर होईल 48 गुणिले 60. मग याचा गुणाकार जर आपण केलं तर आपलं उत्तर आलं होतं 2,880. म्हणजे एकूण उत्तर आपलं किती आलंय? 20,000. याची बेरीज जर केली तर आपल्याला हे आपल्याला उत्तर येऊन जाईल. हे समजलं असेल उत्तर प्रश्न. 7 दिवस 18 तास म्हणजे किती तास? आता इथं तास मध्ये विचारलंय. 7 दिवस 18 तास म्हणजे किती तास? आपल्याला माहित आहे 1 दिवस हा 24. 1 दिवस म्हणजे किती? 24 तासाचा 1 दिवस. 1 दिवस म्हणजे 24 तास. मग किती म्हणलं इथं? 7 दिवस म्हणजे 7 गुणिले 24 होतील. 7 गुणिले 24 करा मग आता. 7 चोक 28 ला 8, हातच्याला 2, 7 दोन्ही 14, 2 16, 168. आणि पुढं 18 तास दिले. हे 18 तास कशामध्ये करायचं? सगळे तासच करायचे, याला काही बदल करायची गरज नाही. 18, 8 आणि 8 16 ला 6. बघा 6 इथं 2 ठिकाणी आहे, म्हणजे पुढचं करावंच लागणार आहे आपल्याला. 8 आणि 8 16 6 च्याला 1, 6 आणि 7 आणि 1 8, 186 हे उत्तर आलेलं आहे. 186 म्हणजे पर्याय क्रमांक C. कळालं का? 1 दिवस म्हणजे 24 तास, म्हणून 7 दिवसाचे 7 गुणिले 24 168 आले. आणि त्याच्यानंतर 18 तास, त्याच्यात काही बदल करायची गरज नाही. याची केली आपण बेरीज, आलं उत्तर 186. आता इथं तास आणि मिनिटांची बेरीज दिलेली आहे. प्रश्न वाचा. 2 तास 45 मिनिटे 3 तास 35 मिनिटे म्हणजे किती? बघा आता इथं आपल्याला माहित आहे तास, इथं घेऊया मिनिट किंवा मिनिटे. पहिलं काय सांगितलंय? 2 तास 45 मिनिटे म्हणजे 2 तास तासच्या खाली 2 तास 45 ला 45 मिनिट. आणि पुढे काय बेरीज सांगितली? 3 तास 35 मिनिटे. मग 3 तास इथं घेऊ 35 मिनिटे. करायची बेरीज आता. 5 आणि 5 10 ला 0, हातच्याले 1, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8. आता इथं 2 आणि 3 5. बघा 2 आणि 3 किती झाले? 5. आता 5 तास 80 मिनिट असं म्हणण्यापेक्षा आपण काय करतो? 60 मिनिटाचा 1 तास होतो. 60 मिनिटाचा काय होतो? 1 तास होतो. मग हे इकडे जर घेतलो आपण 1 तास कमी केला किंवा इकडे एक जर तास वाढवला तर इथले 60 मिनिटे कमी करावं लागतील. मग करा कमी. 80 तून 60 गेले, राहिले 20, म्हणजे इथं राहतील 20. आणि इथं हे जे 60 मिनिटे आहेत ते इकडे जातात आणि या बेरजेमध्ये याची पुन्हा बेरीज होते. मग इथं येतं उत्तर 6. मग 6 तास 20 मिनिटे असं आपलं याचं उत्तर आलेलं आहे किंवा येतं. 6 तास 20 मिनिटे पर्याय क्रमांक C. कळलं का? आपण जशी बेरीज करतो तशीच बेरीज करायची, पण आपलं काय सांगतं 1 तास म्हणजे बरोबर 60 मिनिटे आहेत. 60 मिनिटाचा 1 तास होतो, म्हणजे या आलेल्या मिनिटामधून 60 आपण जर काढून घेतले तर 20 मिनिटं राहतात आणि हे 1 तास तयार होतो. 1 तास तयार झाला म्हणजे इथं तास मध्ये ऍड होतो आणि परत याच्यामध्ये 1 तास ऍड झाल्यावर उत्तर येतं 6 तास आणि 20 मिनिटे. पुढचा प्रश्न बघा. सकाळी 9:25 वाजता सुरू झालेली परीक्षा 2 तास 55 मिनिटांनी संपते. परीक्षा कोणत्या वेळी संपेल? आपण असंच एक प्रश्न बघितला होता काल. सेम तसाच प्रश्न आहे. कितीला सुरू झालेली परीक्षा? 9:25 परीक्षा सुरू झाली आणि 2 तास 55 मिनिट पेपर चालला किंवा परीक्षा संपली. 2 तास 55 मिनिटे चालली. म्हणजे बघा आता 5 आणि 5 10 ला 0, हातच्याला 1,
5 2 7 1 8, इथं 9 2 11 म्हणजे 1180. मग इथं 80चं रूपांतर आपण परत 60 जर इकडे घेतले म्हणजे इथं ऍड जर केलं तर आपण 12 होते. इथले 7 वजा झाले तर इथं 12 वाजून 20 मिनिटे आपलं उत्तर येईल. म्हणजे परीक्षा कधी संपेल? 12 वाजून 20 मिनिटांनी. बघा काय केलं आपण, हाय तेच टाइम घेतलं. त्याच्यामध्ये परीक्षा किती वेळाची आहे? 2 तास 55 मिनिटाची. मग 2 तास 55 मिनिटाच्या मध्ये ऍड केलं होतं आपण. मग आपलं उत्तर येतं 1180. परंतु आपण 80 मिनिटाचा 60 मिनिटाचा 1 तास होतो. त्या 80तून 60 आपण काढू शकतो. मग काढल्यानंतर हा जो तास आहे ते इकडे ऍड होईल. 12च्या पुढे 1 होईल. म्हणजे 12 वाजून 20 मिनिटं हे आपलं उत्तर येईल. हा. एका सामान्य वर्षात किती तास असतात? एका सामान्य वर्षात किती तास असतात? आपल्याला माहिती आहे 1 वर्ष बरोबर 365 दिवस. 365 दिवस आणि 1 दिवस हा 24 तासाचा असतो. आता याचा गुणाकार करा. करा बरं इकडे बाजूला. 365 गुणिले 24. 4 पंचे 20 ला 0 हातच्याले 2. 4 सक 24 आणि 2 26 ला 6 हातच्याले 2. 4 त्रिक 12 आणि 2 14. 2 पंचे 10 ला 0 हातच्याले 1. 2 सक 12 आणि 1 13 ला 3 हातच्याले 1. 2 त्रिक 6 आणि 1 7. याची बेरीज जर झाली 8760 हे आपलं उत्तर येईल. एका सामान्य वर्षात किती तास असतात? सामान्य वर्ष हा 365 दिवसाचा असतो. 1 दिवस म्हणजे 24 तासाचा असतं. आपल्याला उत्तर तासामध्येच विचारलेलं आहे. म्हणजे याचा जर गुणाकार आपण केला तर आपलं उत्तर येतं. हे आपण गुणाकार करून उत्तर काढलेलं आहे. आता इथं विचारलंय सामान्य वर्ष. सामान्य वर्ष म्हणले हा. आणखीन दुसरं काय असतं? 365 दिवसाचं असतंय बघा. 366 दिवसाचं सुद्धा एक वर्ष असतं. त्याला लीप वर्ष म्हणतात. इथं जर विचारलं एका लीप वर्षात किती असतात? लीप वर्षामध्ये मग इथं होईल 365 गुणिले 24. आलेलं उत्तर हे उत्तर येईल. म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला कळलं पाहिजे. एक सामान्य वर्ष असेल किंवा लीप वर्ष असेल परीक्षेमध्ये अशा पद्धतीने जर आला. सामान्य म्हटल्यानंतर 365 गुणिले 24 करायचं. लीप असेल तर 366 गुणिले 24 करायचं आणि आपण घेऊन जातो. आता इथं 4 आठवडे 5 दिवस म्हणजे किती दिवस? 4 आठवडे म्हणजे 4 आठवडे आणि 5 दिवस हे आपल्याला विचारलं. 4 आठवडे आपल्याला माहिती आहे 1 आठवडा हा 7 दिवसाचा असतो. म्हणजे 7 गुणिले 4 अधिक 5 त्याचा गुणाकार करून अधिक 5 करा म्हणजे आलेलं उत्तर ते राहून जाईल. बघा इकडं काय होईल. 4 आठवडे विचारले. 4 आठवडे. आठवडा म्हणजे हा 7 दिवसाचा असतो. झालं 7 चोक 28 आणि हे काय झाले 28 दिवस झाले. त्या दिवसामध्ये परत हे 5 दिवस ऍड करायचे. करा ऍड म्हणजे बेरीज करा यांची. 8 आणि 5 13 ला 3 हातच्याले 1 म्हणजे 33 दिवस. 4 आठवडे 5 दिवस म्हणजे 33 दिवस हे आपलं उत्तर आहे. 72 म्हणजे 7200 सेकंद म्हणजे किती तास? आता आपण बघितलं होतं 1 तास बरोबर 3600 सेकंद. आता आपल्याला उलट करायचंय. 7200 सेकंदाचं तासामध्ये रूपांतर करायचंय. म्हणजे बघा 1 तास म्हणजे 3600 सेकंद. हे कसं आलं? तर 60 गुणिले 60 म्हणजे 60 मिनिट गुणिले 60 सेकंद बरोबर 3600 सेकंद. हे कळालं का? मग आता 3600चा जर 1 तास होत असेल सेकंदाचा तर 2 तास म्हणजे किती? तर 2 तास म्हणजे 7200 सेकंद म्हणजे किती? तर मग आता असं करावं लागेल आपल्याला 7200 सेकंद भागिले 3600 सेकंद याचा जर भाग दिला आपण तर आपल्याला उत्तर येतं 2 तास. 2 तास म्हणजे 7200 सेकंद म्हणजे 2 तास. समजलं का? बघा परत एकदा बघा 1 तास म्हणजे 3600 सेकंद. 3600 कसे 3600? तर हे 60 मिनिट आणि 60 सेकंद यांचा गुणाकार जर केला तर 3600 आपलं उत्तर येतं. म्हणजेच काहीतरी एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. मग 3600 सेकंदाचा जर 1 तास होत असेल तर 7200 सेकंदाचा किती तास होत असेल? तर आपल्याला
7200 सेकंद भागिले 3600 सेकंद याचा भागाकार केल्यावर आपलं उत्तर येतं 2 तास, म्हणजे पर्याय क्रमांक सी. आता पुढचा प्रश्न, 8 तास 20 मिनिटे वजा 4 तास 55 मिनिटे. आता आपण बेरजेचे उदाहरण बघितले होते तास आणि मिनिटाचं, इथं आता वजाबाकीचं उदाहरण आहे. आपण तास आणि मिनिट असं लिहून घेऊ. आपल्याला जोपर्यंत आपण याचा सराव होणार नाही त्यासाठी आपल्याला जेव्हा एकदा सराव झाला परीक्षेमध्ये लिहायची गरज नाही, फक्त आपण आकडे टाकून आकडेमोड करायची. 8 तास आणि पुढे काय सांगितलं 20 मिनिटे, त्यातून काय वजा करायची, 4 तास 55 मिनिटे वजा करा. चला आता 20तून 50 काही जाऊ शकत नाही, ती वरची संख्या लहान आहे आणि खालची संख्या मोठी आहे. मग काय करायचं, इकडला उसना इकडे घ्यायचा. इथं झाले 7, परंतु इकडून इकडे जात असताना इथं होतील 60, कारण की 1 तास आपण इकडे नेतो म्हणजे या मिनिटामध्ये कन्वर्ट करतो किंवा रूपांतरित करतो. म्हणजे एका तासाला 60 मिनिटामध्ये रूपांतर केलं म्हणजे इकडे 60 ऍड होतील. मग इथं 60 आणि 20 हे झाले 80. 80 मधून आपण 55 वजा करायचे, तर आपल्याला 10तून 5 गेले 5 राहिले, 7तून इथं 7 राहतील, इकडे उसनं घेतलं, 7तून 5 गेले 2 राहिले, म्हणजे इथं होतील 25. आता इथं उसना तिकडे घेतला होता, 7 राहिले, 7तून 4 गेले 3 राहिले, म्हणजे 3 तास 25 मिनिटे. 3 तास 25 मिनिटे पर्याय क्रमांक बी. कळलं का? इथं जर वरची संख्या लहान असेल आणि इकडून इकडे उसने घेत असेल तर आपण काय करायचं, इथल्या तासामधून 1 तास तिकडे जर घेत असेल तर ह्या मिनिटामध्ये आपल्याला 60 ऍड करायचे, म्हणजे 60 मिळवायचे, कारण का 1 तास म्हणजे 60 मिनिटाचा असतो म्हणून. मग इथं झाले 60 अधिक 20, 55 आपल्याला वजा करायचे, केल्यानंतर आपलं उत्तर येतं 25 मिनिटे. पण 25 किती तास, मग इथं राहिले 7, 7तून 4 म्हणजे 3 तास 25 मिनिटे हे आपलं उत्तर होईल. आताच बघितलं 365 दिवस म्हणजे किती आठवडे व किती दिवस. 365 दिवस म्हणजे किती आठवडे आणि किती दिवस आपल्याला माहित आहे. एक आठवडा हा 7 दिवसाचा असतो. एक आठवडा असतो 7 दिवसाचा. मग आपल्याला दिवस किती दिलेत, 365 दिवस, म्हणजे 1 वर्षाचा दिलेला आहे. 365 भागिले 7, 7 भाग द्या, 7 1 7, 7 चौक 28, 7 5 35, 7 5 35, एक उरलं, 7 दुनी 14, 52, मग शिल्लक राहिलं 1. हे एक काय, 1 दिवस आहे. हे आपण याचं रूपांतर केलं आठवड्यात, हे आठवडा, 52 आठवडे आणि 1 दिवस हे आपलं उत्तर आहे. 365 दिवसामध्ये किती आठवडे आणि किती दिवस असतात, 1 आठवडा असतो 7 दिवसाचा, म्हणून दिलेल्या 365 दिवसाला 7 ने आपण जेव्हा भाग देतो तेव्हा पूर्ण भाग गेला 52चा, म्हणजे 52 पूर्ण आठवडे झाले. इथं 52 आहे, सगळ्या ठिकाणी 52 आहे, हे काय पर्याय नाहीच आपलं उत्तर. मग पुढं दिवसाचं काय आहे, तर शिल्लक किती राहतील तिथे आपले दिवस राहतील. मग 52 आठवडे 1 दिवस, म्हणजे पर्याय क्रमांक आपला बी होईल. इथं जर 366 म्हटलं असतं तर लीप वर्षामधला आपण काय केलं असतं, असंच केलं असतं. हे बघा 366 भागिले 7, 7 1 7, 7 5 35, उरले 2, 7 7 1 7 5 35, एकच उरला, उरला 1, झाले 16, 7 1 7, 7 2 14 आणि शिल्लक 2 राहतात. मग आपण जर इथं जर आपल्याला 366 जर इथं दिला असतं तर आपलं उत्तर आलं असतं हे 52 आठवडे 2 दिवस हे आपलं उत्तर आलं असतं. इथली संख्या बघायची आणि भागिले 7 करायचं, आठवड्यामध्ये 7 दिवस असतात म्हणून. आता 3 मिनिटे 45 सेकंद म्हणजे किती सेकंद, आपल्याला मिनिटाचं सेकंदामध्ये रूपांतर करायचंय. 3 मिनिटे 45 सेकंद, 1 मिनिट म्हणजे किती, 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. मग 3 मिनिटाचं काय होईल, 3 गुणिले 60 180 होईल. 180 काय झालं, 3 मिनिटे म्हणजे 180, पुढचे 45 सेकंद आहे तसेच घ्यायचे, त्याची करा बेरीज, 5 8 4 12 2 8 1 म्हणजे 225 सेकंद. आपल्याला सेकंदच विचारलं इथं, म्हणून 225 हे आपलं उत्तर आहे. काय नाही, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, म्हणून 3 मिनिटाचे 3 गुणिले 60 केलंय 180, आणि पुढचे 45 सेकंद सुद्धा आपल्याला त्याच्यात घ्यायचे, म्हणून त्याची बेरीज केली, आलं उत्तर 225.
आता पुढचं गणित 2 दिवस 12 तास म्हणजे किती मिनिटे. आता बघा इथं दिवस आहे, इथं तास आहे, ज्याला आपल्याला तासात किंवा मिनिटात सांगितलंय. 2 दिवस, एक दिवस आपल्याला माहित आहे, एक दिवस म्हणजे किती, एक दिवस म्हणजे 24 तास. आपल्याला एक तास माहित आहे, एक तास म्हणजे 60 मिनिटे. आता मिनिटात विचारले म्हणजे 24 गुणिले 60 हे आपलं याचा गुणाकार होईल. समजा 2 दिवस विचारलेत म्हणून 2 गुणिले 24 गुणिले 60 हे झालं 2 दिवसाचं मिनिटामध्ये रूपांतर. परत तास दिले, तास 12 तास, मग 12 गुणिले 60 या सगळ्यांचा गुणाकार आणि याची जर बेरीज केली तर आपलं उत्तर येऊन जातं. मग बघा आता 2 चौक 8, 2 चौक 8, 2 2 4 गुणिले 60 इथं काय होईल, 12 सकम 72, इथं डायरेक्ट आपण 720 लिहून टाकू. हा मग पुन्हा 6 8 48 ला 8 8 4 6 24 25 26 27 28 हे 28 हे शून्याला शून्य जशात तसं घेतलं तर आपण इथं 720 शून्य 8 2 10 ला शून्य 8 1 8 7 15 आणि 16 ला 6 8 1 3600 मिनिटे. 3600 मिनिटे म्हणजे पर्याय नंबर 3. कसं आलं बघा, एक दिवस म्हणजे आपल्याला 24 तास माहित आहेत, मग 24 गुणिले 60 हे 60 कशामुळे, तर आपल्याला मिनिटात रूपांतर करायचं. तासामध्ये जर विचारलं असतं तर इथंच थांबलो असतो आपण, 24 गुणिले 2 करून इथं थांबलो असतो. पण आपल्याला मिनिटे विचारलंय उत्तर, म्हणून त्याच्या पुढे 60 ने गुणाकार केलं. इथं तास मध्ये दिलेलं आहे 12 तास, म्हणजे तासच्या खाली तास 12 लिहून घेतलो आणि याला मिनिटात करायचंय म्हणून गुणिले 60 केलो. त्या सगळ्यांचा गुणाकार आपण केला म्हणजे 2880 रुपये. या 80 हे याचा गुणाकार आला आणि असंच पुन्हा 12 गुणिले 60 याचा गुणाकार आला 720, म्हणून यांची बेरीज केली परत 3600 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता पुढचे गणित आहेत ना, तुम्ही तुमच्या मोबाईलवर थोड्या वेळासाठी मी वाचतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे तुमचा अभ्यास म्हणून तुम्ही करू शकता. मी वाचजेपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट काढा प्रत्येक गणिताची. एका लीप वर्षात किती आठवडे व किती दिवस असतात. आपण एक गणित सोडलं तर बघा 365 दिवस आणि परत तुम्हाला 366 सोडून दाखवलं. त्याच पद्धतीने हे गणित करायचंय. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर परत पुढचा एक गणित आहे अभ्यासासाठी तुमच्या. रात्री 6:45 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 4:15 पर्यंत किती वेळ होईल, त्याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि परत तुमच्या वहीमध्ये अभ्यासासाठी किंवा सरावासाठी ते गणित करू शकता. याच्यानंतर मला वाटतं हे शेवटचा गणित असेल आपला. 12:20 वाजता तास काटा व मिनिट काट्यामध्ये लहान कोण किती आहे. आता ह्या पद्धतीचं गणित तुम्हाला सोडून दाखवणं जरुरीचं आहे, म्हणून तुम्हाला एक सोडून दाखवतो. 12:20 तास काटा आणि मिनिट काट्यातील लहान कोण किती. मग आता याच्यासाठी एक सूत्र आहे बघा. सूत्र काय आहे तर 30 गुणिले तास, 30 गुणिले काय तास वजा 30 गुणिले तास वजा 11 इथं मिनिट गुणिले 11/5 आणि असं जर केलं तर आपलं उत्तर ते येऊन जाईल. आता इथं 30 गुणिले किती तास म्हणलेलं आहे, इथं आपल्याला 11 तास म्हणजे 11 वाजता पूर्ण वेळ तिथं घ्यायची. पुन्हा मिनिट किती दिलेलं आहे 20 मिनिटे. 20 गुणिले 11/5. आता याचं करा 5 1 5 5 चौक 20 11 4 44 झाली इथं, बरोबर का. 5 चौक 20 हे झाली 44 इथं आणि इथं 30 गुणिले 11 11 त्रिक 33 11 त्रिक 33 वजा इथं काय झालेलं बघा 11 म्हणजे याचा गुणाकार करावा लागेल परत. 44 गुणिले 11 म्हणजे 11 4 44 ला 4 8 4 11 4 45 48 48. परत एकदा बघा. यासाठी सूत्र सांगितलं तुम्हाला.
सूत्र असं होतं बघा, तास गुणिले काय 30 वजा मिनिट गुणिले 11/2 होतं असं, 11/2 असं हे आपलं सूत्र होतं. त्याच्यामध्ये आपल्याला किमती ठेवून द्यायचे. तास किती 11 गुणिले 30 वजा मिनिट आहे 20 गुणिले 11/2 म्हणजे बघा आता त्याचं किती झालं, 11 गुणिले 30 म्हणजे 11 त्रिक 33, 330 वजा इथं 20 गुणिले 11 म्हणजे 11 दोन्ही 22, 220 छेद 2 म्हणजे काय होते तिथे 110 होते. 330 वजा 110 त्याची जर वजाबाकी झाली, 3तून 1 गेलं 2 राहिलं, 3तून 1 गेलं 2, 220 आहे. पण आता 220 जर नसेल पर्यायामध्ये तर काय करायचं, हा जो मोठा कोण आहे 360 मधून आपल्याला तो वजा करायचा. 360 मधून 220 वजा करायचे आपल्याला. 0तून 0, 4तून 2 गेले, 6तून 2 गेले 4 राहिले, 3तून 2 गेले 1 राहिले. मग 360च का वजा करायचे, कारण ह्या घड्याळामध्ये पूर्ण वर्तुळाचं आपण हे बघितलं माप किती असतं तर 360 अंश असतं. म्हणून आपल्याला 360 मधून घ्यायचं. समजा एखादा काटा इथं असेल तर इथं 2 प्रकारचे कोण होतात, एक तर इकडला कोण असेल किंवा इकडला कोण असेल. मग आपण जो काढलेला इकडला असेल तर त्यामधून 360 मधून वजा करायचा, केला वजा, मग 140 हे उत्तर येतं. हे इथं आहे. हे गणित जरा समजून घ्या, हे सूत्र लक्षात ठेवा. सूत्र जर आपल्याला लक्षात नसेल तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की असं प्रत्येक आकड्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 प्रत्येक 2 अंकामध्ये जवळच्या 30 अंशाचा कोण असतो हे लक्षात आलं पाहिजे. मग 3 वाजता किती होईल तर 90 होईल. इथं 4 वर काटा असेल तर 120 होईल, बरोबर का. आणि हा काटा इथं आहे म्हणजे 120 अधिक 30 150. 150च्या जवळपास जाणार उत्तर. म्हणून आपण याला अशा पद्धतीनं सुद्धा परीक्षेमध्ये जर आठवलं नसेल तर ही क्लुप्ती वापरू शकतो आणि हे उत्तर आपण काढू शकतो. मला वाटतं तुम्हाला आतापर्यंत सगळं समजलेलं असेल. आणि तुम्हाला जे स्क्रीनशॉट काढलेले उदाहरणं आहेत ते तुम्ही घरी सोडवायचे आणि तुम्हाला शिकवणारे जे संबंधित शिक्षक असतात त्यांना ते तुम्ही दाखवायचं आणि मग ते तुमचे उत्तर कसे बरोबर आहेत काय ते समजून घ्यायचं. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर एखाद दोन विचारा. सर चॅट ओपन ठेवा, मला उत्तरे पाठवायला आवडतात. हॅलो, हा बोला, आवाज किती नंबरचा? सर अजून 20 8 नंबरचा. 11 नंबरचा. 8 नंबरचा सर. ठीक आहे. 8 आपण एक 8 नंबरचा सोडून बघूया. 8 नंबरचा काय प्रश्न आहे. 8 तास 20 मिनिटे आणि 4 तास 55 मिनिटे याच्यामधले आपल्याला कन्वर्जन करायचंय. 8 तास आपण तास बघितलंय, तास आणि मिनिट. तासच्या खाली तास लिहून घ्या. 8 तास 20 मिनिटे, ठीक आहे. मग इथं पुढे काय केलं 4 तास 55 मिनिटे. इथं बघा 20तून 55 जात नाहीत आपले. 20तून 55 जात नसेल तर काय करायचं, इकडला 1 तास इकडं मिनिटामध्ये रूपांतर करून घ्यायचं. 7 इथं 1 तास इकडे जाणार आहेत म्हणजे इथं मिळणार किती 60 मिनिटाचा 1 तास होतो. मग इथले पहिले जे किती होते पूर्वीचे होते 20. मग या दोघांची बेरीज करा, इथं झाले 80 आणि मग खालचं किती राहिले 55. 80 मधून 55 जाऊ द्या, 10तून 5 गेले 5 राहिले, 7तून 5 गेले 2 राहिले म्हणजे हे झाले 25 मिनिटे. पण किती तास तर इतर 8 इकडे गेल्यामुळे इथं राहिले 7. 7तून 4 जर गेले तर राहिले 3. मग काय होईल उत्तर 3 तास 25 मिनिटे. 3 तास 25 मिनिटे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आजचा हा लेक्चर तुम्हाला आवडला असेल, यातलं तुम्हाला बराच घटक समजलेला असेल आणि हे जे घटकाचं प्रिपरेशन करण्यासाठी पंचायत समिती शेवगाव यांनी मला संधी दिली, त्याचबरोबर ह्या माझ्या तासासाठी मुरकुटे सर आणि तोरणमल सर यांचं सहकार्य भेटलं. पंचायत समिती शेवगाव सर्व टीमचे मी आभार मानतो आणि माझा तास इथं समाप्त करतो.